ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 26 ऑगस्ट रोजी सारखणी घाटामध्ये खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता। या गंभीर प्रकरणाची दखल घेत C24 तास वृत्तवाहिनीमध्ये बातमी प्रसारित करण्यात आली होती आणि या मार्गावरील जीवघेणा खड्डा, अपघातांची मालिका आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ठळकपणे मांडण्यात आला होता। C24 तास वृत्तवाहिनीमध्ये बातमी प्रसारित होताच संबंधित राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदाराला जाग आली। अखेर धोकादायक खड्डा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। खड्डा बुजवण्यात आल्यानं सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये करण्यात आलेली ही दुरुस्ती कितपत टिकणार हा कायमचा प्रश्न आहे। घाट परिसरामध्ये रस्त्याची एकूण स्थिती पाहता केवळ एका खड्ड्याची डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही। प्रवाशांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या प्रश्नावरती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहनधारकांमधून केली जाते। दिनांक 26 रोजी सारकणी ते किनवट रस्त्यावर सारकणीच्या घाटामध्ये मोठमोठे खड्डे पडले होते। एका दुचाकी स्वारकाचा या ठिकाणी खड्ड्यामुळे अपघात झाला होता। त्याची दखल घेत C24 वृत्तवाहिनीवर बातमी प्रकाशित करण्यात आली होती आणि सारकणी ते किनवट या रस्त्यावर मोठमोठ्या जीवघेणा खड्डा, अपघाताची मालिका आणि प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ठळकपणे मांडला होता। या बातमीमुळे वृत्तवाहिनीमध्ये प्रसिद्ध होताच संबंधित राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदाराला जाग आली असून अखेर धोकादायक खड्डा बुजवण्याचे काम करण्यात आले। आपण पाहू शकता या ठिकाणी खड्डा बुजवण्यात आल्याने सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली ही दुरुस्ती कितपत टिकणारा हा प्रश्न कायमच आहे। सारकणी घाट परिसरातील रस्त्याची एकूण स्थिती पाहता केवळ एका खड्ड्याची डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही। प्रवाशांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी व तसेच वाहनधारकाकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी मजहर शेख, C24 तास, नांदेड। मजहर शेख, C24 तास, नांदेड।